हॅलो गाईज, आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये आता व्हॅलेन्सी टॉपिक शिकतो आहे. आपण व्हॅलेन्सी बघितलं काय असतं, त्याच्यानंतर आपण व्हॅलेन्सीचे टाईप्स पाडलेत. तर आपल्यासमोर 3 टाईप्स आलेत. पहिली टाईप्स होती इलेक्ट्रोव्हॅलेन्सी, दुसरी होती कोव्हॅलेन्सी आणि तिसरी होती कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी. तर त्यातल्या आपण पहिल्या 2 टाईप्स तर बघितल्या की इलेक्ट्रोव्हॅलेन्सी आणि कोव्हॅलेन्सी काय असते. की इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळे जी व्हॅलेन्सी जनरेट होते त्याला तुम्ही इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हटलं, आणि बेसिकली त्या बॉन्डला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे जी व्हॅलेन्सी जनरेट होऊन राहिली त्याला कोव्हॅलेन्सी म्हणतो आपण. त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हटलं. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये पण आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की एक इलेक्ट्रॉन शेअर झाला तर सिंगल बॉन्ड जो की सिग्मा असतो. 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले तर डबल बॉन्ड, यात एक सिग्मा एक पाय असतो. आणि 3 इलेक्ट्रॉन अगर शेअर झाले तर बेसिकली ट्रिपल बॉन्ड, एक सिग्मा आणि 2 पाय. आता हे तर आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड आपण आता असे शिकले, त्याच्या रिलेटेड व्हॅलेन्सी. आता आपण बघणार आहे कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी. आता कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी शिकण्या अगोदर आपण एक बेस्ट एक्झाम्पल घेऊयात आणि त्याच्यावरून मग आपण ही कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी शिकू. आता ते एक्झाम्पल आहे, सपोज बाळांनो HNO3. आता हा जो कंपाऊंड आहे बाळांनो, या कंपाऊंडचं अगर मला सपोज स्ट्रक्चर काढायचं आहे. आता स्ट्रक्चर कसं येणार, आपण स्ट्रक्चर काढताना कधी पण एक गोष्ट नोटीस करतो की आपल्याला व्हॅलेन्सी माहीत पाहिजेत. ओके, आणि व्हॅलेन्सीच्या बेसिसवर आपण स्ट्रक्चर काढतो, हे आपण आधी पण शिकलेलं आहोत. आता जसं हायड्रोजनची व्हॅलेन्सी सगळ्या लोकांना माहीत आहे 1 आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे आणि नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे. म्हणजे स्टेबल होण्यासाठी या लोकांना एवढे बॉन्ड तुम्हाला दाखवा लागतील. ओके, चला आता मग मी स्ट्रक्चर काढतो HNO3. तर हायड्रोजनकडे मला माहीत आहे एकच इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजनकडे तुम्हाला सगळ्या लोकांना माहीत आहेत 6 इलेक्ट्रॉन आहेत. नायट्रोजनकडे 5 इलेक्ट्रॉन आहेत. हे 5 इलेक्ट्रॉन दाखवतो. ऑक्सिजन तर आपल्याकडे 3 आहेत ना. ठीक आहे, आता मी असे 3 ऑक्सिजन दाखवले बघा. आता हे एक हायड्रोजन, एक नायट्रोजन आणि 3 ऑक्सिजन HNO3. तर आता मी असे हे लोक काढले. आता आपण नाहीला स्टेबल बनवू. प्रत्येकाच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही आहेत, तर ते आणण्यासाठी हे शेअरिंग किंवा ट्रान्सफरिंग हा ऑप्शन वगैरे करतील. आता या दोघांचा आपण विचार करू. याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत, आणखी 2ची गरज आहे. हा एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. ठीक आहे, एक इलेक्ट्रॉन हा शेअर करतो. ओके, चला ऑक्सिजन नायट्रोजन सोबत परत एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. आता बघा, हायड्रोजन झाला स्टेबल, ऑक्सिजन झाला स्टेबल, नायट्रोजन नाही आहे अजून. आता नायट्रोजन काय करतो, या ऑक्सिजन सोबत 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो. म्हणजे हा सुद्धा स्टेबल होतो आणि आता नायट्रोजन सुद्धा स्टेबल. पण आता या राहिलेल्या ऑक्सिजनचं काय, तर आपण आता हे स्ट्रक्चर नीट बघा आता कसं काढू. हायड्रोजन ऑक्सिजन एक इलेक्ट्रॉन शेअर, तर आपण कालच बोललो एक इलेक्ट्रॉन शेअर झाला तर एक बॉन्ड तयार होतो. या ऑक्सिजनने नायट्रोजन सोबत एक इलेक्ट्रॉन शेअर केला तर एकच बॉन्ड, आणि या नायट्रोजनने ऑक्सिजन सोबत 2 इलेक्ट्रॉन शेअर केले तर 2 बॉन्ड. आता ठीक आहे, हे तर झालं. पण आता हा जो ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजन सोबत कसा काय बॉन्ड. आता HNO3 मध्ये तर 3 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे, आणि आता तुम्ही नीट बघा नायट्रोजन कसा दिसतोय. हा नायट्रोजन असा दिसतोय. ठीक आहे, ओके फाईन. आता मग बेसिकली होणार काय, आता नायट्रोजन का म्हणते माझं तर ऑक्टेट कंप्लीट आहे, माझ्याकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत, या ऑक्सिजनकडे आहेत आणि या हायड्रोजनकडे आहेत. सगळ्यांकडे 8 इलेक्ट्रॉन ते कंप्लीट आहेत. तर हे लोक स्टेबल आहे. तर बघा, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे, ऑक्सिजनला 2 बॉन्ड आहेत, यालाही बघा 2 बॉन्ड आहेत. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 असल्याच्या नायट्रोजनला बॉन्ड बघा किती आहेत, 1 2 3. ओके, स्ट्रक्चर करेक्ट आहे. पण जे HNO3 ऑक्सिजन तर 3 आहेत ना, मग हा ऑक्सिजन कोणाला कनेक्टेड आहे. ओके, मग आता हा ऑक्सिजन कोणाला कनेक्टेड आहे. सो आता आपण बघू बाळांनो, अगर तुम्ही नीट बघितलं तर यालाही स्टेबल व्हायचं आहे. आता यांच्यापैकी ना तर याला कोणी इलेक्ट्रॉन देणार ना तो कोणी शेअर करणार. नीट बघा, ऑक्सिजन का म्हणतो बा जसे तुम्ही लोकांनी शेअरिंग केलं, आता मला पण इलेक्ट्रॉन माझ्यासोबत पण शेअर करा. पण आता खालचे लोक काय म्हणतात, नाही आता आमच्याकडे 8 इलेक्ट्रॉन झाले, आता ना आता आम्ही ट्रान्सफर करणार ना आता शेअरिंग. पण आता होते काय, आता तुम्ही नीट बघा, नायट्रोजनचा अगर तुम्ही विचार केला तर नायट्रोजनचे हे जे इलेक्ट्रॉन आहेत 2, ज्याला मी एक पेअर म्हणतो, आता ही पेअर खाली आहे, तशी नायट्रोजनकडे पेअर खाली आहे, बरोबर. तर या पेअरला गाईज आपण म्हणत असतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे असे इलेक्ट्रॉन जे तुम्ही कोणाला देऊ पण शकता, त्या इलेक्ट्रॉनला, त्या पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणू. सध्या आता मी फक्त म्हणतो की बा हे लोन पेअर आहे माझ्याकडे, किंवा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन समजा.
माझ्याकडे एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, नायट्रोजनकडे एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसून राहिली. आता नायट्रोजन काय करतो बघा, नायट्रोजन ऑक्सिजनला स्टेबल करायचा प्रयत्न करतो. का? कारण की नायट्रोजन स्वतःचा स्टेबल आहे, स्वतःचा तो स्टेबल आहे. आता तो ऑक्सिजनला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. का? कारण की नायट्रोजनकडे रिकामी एक पेअर पडलेली आहे खाली. ओके. पण आता नायट्रोजननं अगर एक इलेक्ट्रॉन दिले, अगर नायट्रोजनने इलेक्ट्रॉन याला दिले तर हा तर स्टेबल होऊन जाईल, पण नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन कमी होऊन जातील. मग आता नायट्रोजन एक डोकं काय लढवतो, सगळ्यात पहिले नायट्रोजन काय करतो, एक इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजनला देऊन देतो. आता नायट्रोजननं अगर इलेक्ट्रॉन दिला तर नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार, कारण की इलेक्ट्रॉन गेला. ऑक्सिजननं तो इलेक्ट्रॉन घेतला तर ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार. एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर झाले. पण बाळांनो, नायट्रोजनकडे 8 होते, त्याने एक इलेक्ट्रॉन दिल्यावर तर 7च राहतात ना. तर नायट्रोजन काय म्हणतो आता, की मी जो इलेक्ट्रॉन दिला ना तुला, तोच तू माझ्यासोबत शेअर कर दिलेला. म्हणजे माझा इलेक्ट्रॉन माझ्याच जवळ राहील आणि तू पण स्टेबल होऊन जाशील. नीट बघा, हे बघा, पहिले सिच्युएशन काय होती, अशी होती, ऑक्सिजन अनस्टेबल आहे, नायट्रोजनकडे रिकामी ही पेअर आहे. जो आता ती पेअर रिकामी आहे तर तो आता देतो ऑक्सिजनला आणि त्याला स्टेबल करतो. कसा? एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देऊन दिला. इलेक्ट्रॉन देण्याच्या नाही चार्जेस तर जनरेट झाले, नो डाऊट. ओके. पण आता नायट्रोजन काय म्हणतो, हाच एक जो इलेक्ट्रॉन आहे मी जो तुला दिला तो माझ्यासोबत शेअर कर. आता यानं झालं काय, ऑक्सिजनकडे पण 8 इलेक्ट्रॉन झाले, 1 2 3 4 5 6 7 8, आणि नायट्रोजनकडेच इलेक्ट्रॉन 8चे 8. मग आता शेअरिंगमुळे जो बॉन्ड तयार होतो त्याला तुम्ही काय म्हणता, कोव्हॅलंट बॉन्ड. पण नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामुळे जो बॉन्ड होतो त्याला तुम्ही काय म्हणता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शनमुळे आयोनिक बॉन्ड. कारण की एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्याच्यानं एक बॉन्ड झाला. नायट्रोजननं पहिले एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला ट्रान्सफर केल्याच्यानं कुठली व्हॅलेन्सी जनरेट झाली, इलेक्ट्रोव्हॅलेन्सी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. याच्यामुळे जो बॉन्ड असतो तो असतो आयोनिक बॉन्ड. म्हणजे नायट्रोजननं ऑक्सिजन सोबत आयोनिक बॉन्ड बनवला. त्याच्यानंतर नायट्रोजननं डिमांड काय टाकली, की मी जो इलेक्ट्रॉन दिला तोच माझ्यासोबत शेअर कर. शेअरिंगमुळे जी व्हॅलेन्सी जनरेट होते त्याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलेन्सी. कोव्हॅलेन्सी म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे इथं नायट्रोजननं ऑक्सिजन सोबत शेअरिंग पण केली ॲज वेल ॲज ट्रान्सफर पण केली. म्हणजे आयोनिक बॉन्ड पण बनवला आणि कोव्हॅलंट बॉन्ड पण बनवला. आणि अशा बॉन्डलाच बाळांनो आपण म्हणत असतो कोऑर्डिनेट बॉन्ड, आणि अशा व्हॅलेन्सीला आपण म्हणत असतो कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी. म्हणजे अशी व्हॅलेन्सी जी इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग ॲज वेल ॲज ट्रान्सफरमुळे जनरेट होते, त्या व्हॅलेन्सीलाच आपण म्हणत असतो कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी. ठीक आहे. आणि आपण आता ते इंडिकेट कशी करतो, तो बॉन्ड जो आहे तो इंडिकेट कसा करतो बाळांनो, अ लाईन विथ ॲन ॲरो. या पद्धतीने आपण तो बॉन्ड इंडिकेट करतो. आणि कुठून कोणाकडे इंडिकेट करतो हे पण बघून घ्या. आता या केसमध्ये जो देणारा होता तो होता नायट्रोजन, आणि जो घेणारा होता तो होता ऑक्सिजन. तर घेणाऱ्याकडे तो ॲरो असला पाहिजे, घेणाऱ्याकडे. ठीक आहे. तर हा असतो बाळांनो कोऑर्डिनेट बॉन्ड, जो आपण ॲक्च्युली आधी नव्हतो शिकलो, आता शिकलो. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट बॉन्डसाठी काही पर्टिक्युलर कंडिशन्स पण असतात, त्या कंडिशन पण आपण डिस्कस करू. पण कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी काय असते हे तुम्हाला कळलं, की अशी व्हॅलेन्सी जी इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफर ॲज वेल ॲज शेअरिंगमुळे जनरेट होते, त्या व्हॅलेन्सीलाच म्हणत असतात बाळांनो कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी. सो आय विल राईट द डेफिनेशन. द व्हॅलेन्सी विच इज जनरेटेड due to transfer as well as sharing of electron is called as coordinate व्हॅलेन्सी. अंडरस्टूड. सो आय होप की तुम्हाला सगळं टॉपिक कळलं असणार. आता आपण एक पॉईंट रिलेटेड लिहू, एक्झाम्पल पण घेऊन खूप सारे एक्झाम्पल बघू आता आपण कोऑर्डिनेट व्हॅलेन्सीचे. आणि कोऑर्डिनेट व्हॅलेन्सीच्या असोसिएट जो बॉन्ड असणार त्या बॉन्डला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणून टाकू. जसं इलेक्ट्रोव्हॅलेन्सीच्या असोसिएट आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेन्सीच्या असोसिएट कोव्हॅलंट बॉन्ड, तसंच कोऑर्डिनेट व्हॅलेन्सीच्या असोसिएट जो बॉन्ड असतो तो असतो कोऑर्डिनेट बॉन्ड. तर बरेचदा तुम्हाला कोऑर्डिनेट बॉन्ड पण बघायला भेटतात. आपण 1-2 एक्झाम्पल पण बघून घेऊ कोऑर्डिनेट बॉन्डचे. ठीक आहे. चला आपण एक फर्स्ट क्लास एक्झाम्पल बघून घेऊ. H2SO4. H2SO4चं स्ट्रक्चर आपण काढू. ओके. हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, ऑक्सिजन, 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 हायड्रोजन. चला मी हे काढून टाकले. प्रत्येकाच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात ते मी काढून देतो. आणि त्याच्यानंतर मग आपण एक कंडिशन बनवून टाकू.
हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय असतात तुम्हाला माहित आहे. आउटरमोस्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत, टोटल त्याच्याकडे 8 आहेत, पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत. चला मग एक इलेक्ट्रॉनची झाली शेअरिंग, एक इलेक्ट्रॉनची झाली शेअरिंग, एक इलेक्ट्रॉनची झाली शेअरिंग, इथे एक इलेक्ट्रॉनची झाली शेअरिंग, असं झालं. आता हे सगळेच्या सगळे लोक स्टेबल बनून गेले. बघा ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आणि 2 4, 5 6 7 8. ऑक्सिजन झाला स्टेबल. हायड्रोजनकडे 2 आहेत, हायड्रोजन स्टेबल. सल्फर बघा 1 2 3 4 5 6 7 8, सल्फर स्टेबल. ऑक्सिजनकडे 8, हायड्रोजनकडे 2. तर हे सगळे लोक स्टेबल झाले. पण हे उरलेले 2 लोक कुठे अटॅच होती, तर आता आपण बघू. आता अगर तुम्ही नोटीस केलं याचं स्ट्रक्चर कसं होणार, हायड्रोजन बॉन्ड ऑक्सिजन बॉन्ड सल्फर बॉन्ड ऑक्सिजन बॉन्ड हायड्रोजन, हा एक ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन आणि हा सल्फर. ठीक आहे, हेच मी इथं काढलं. हा ऑक्सिजन थोडा मी जवळ काढतो. ठीक आहे. आता होते काय बाळांनो, हे चारही लोक तर स्टेबल झाले. प्रत्येकाच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन तर आले. हायड्रोजनकडे 2 2 डुप्लेट. आता ऑक्सिजन काय म्हणतो की मला पण 2 इलेक्ट्रॉन आणखी हवे, माझ्याकडे 6च आहेत. पण आता इथं कोणी देणार नाही कारण की सगळ्यांचे ऑक्टेट कंप्लीट झाले. पण जसं नायट्रोजन, आता तुम्ही HNO3चं एक्झाम्पल बघितलं होतं, नायट्रोजनकडे रिकामे 2 इलेक्ट्रॉन होते, म्हणजे एक पेअर होती रिकामी. तसं सल्फरकडे बघा 2 रिकाम्या पेअर आहेत, ही एक आणि ही एक. यांना आपण लोन पेअर म्हणत असतो. म्हणजे अशी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे तुम्ही डोनेट करायच्या कामात करसान, त्या पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला आपण लोन पेअर म्हणत असतो. जसं नायट्रोजननं ती पेअर डोनेट केली होती तर ती लोन पेअर मस्त आहे. तसं सल्फरकडे बघा 2 पेअर आहेत. एका पेअरमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. मी याला एक पेअर म्हणतो. पेअर म्हणजे 2 कपल. सो एक पेअर ही दुसरी पेअर. असं सल्फरकडे किती पेअर आहेत, 2 पेअर. तर सल्फर काय म्हणतो, तशी हे इलेक्ट्रॉन रिकामे आहेत, बरोबर आहे. तर आता सल्फर काय करतो, ही जी पेअर आहे ही पेअर याला देण्याचा प्रयत्न करतो आणि याला स्टेबल करतो. कसा तो देणार, पहिले सल्फर काय करतो, एक इलेक्ट्रॉन याला देतो आणि तोच इलेक्ट्रॉन याच्यासोबत शेअर करायला लावतो. म्हणजे सल्फरचे 8चे 8च आहेत इलेक्ट्रॉन आणि त्याच्यात हा बी स्टेबल झाला. आणि या बॉन्डला आपण काय म्हटलेलं आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. काय म्हटलेलं आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि तो इंडिकेट कसा करतो, फ्रॉम डोनर टू एक्सेप्टर. हा झाला डोनर कारण की हा देणार आहे, हा घेणार आहे, म्हणून हा झाला एक्सेप्टर. सो कोऑर्डिनेट बॉन्ड इज इंडिकेटेड बाय अ लाईन विथ एन एरो फ्रॉम डोनर टुवर्ड्स एक्सेप्टर, फ्रॉम डोनर टुवर्ड्स गेनर, काही म्हणा. ठीक आहे, बरं चला, हा झाला ऑक्सिजन स्टेबल. ओके, नेक्स्ट. आता या ऑक्सिजनचं काय, आता तुम्ही नीट बघा, या ऑक्सिजनकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत. मी परत बोलतोय, 6 इलेक्ट्रॉन आहेत. आणि या सल्फरकडे 8 इलेक्ट्रॉन तर आहेतच, पण एक पेअर पण आहे रिकामी, म्हणजे लोन पेअर. आणखी एक आहे. मग आता हा सल्फर काय करतो, ते पेअर याला देण्याचा प्रयत्न करतो. कशी देणार, एक याला देऊन देणार, ट्रान्सफर करणार, ज्याच्यामुळे आयनिक बॉन्ड होणार. आणि जो ट्रान्सफर केलेला आहे तोच तो शेअर करायला लावतो. म्हणजे 8च्या 8च इलेक्ट्रॉन राहतात. बघा ना यार, अरे सिंपल आहे. कन्सेप्ट काय आहे मी परत एकदा सांगतो. सल्फरकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत, सगळे पकडून 1 2 3 4. हे बघा 1 2 3 4 आणि शेअरिंग 5 6 7 8. शेअर करतो म्हणजे तो आपल्याचकडे असते. सल्फरने केलं काय बाळांनो, हा एक इलेक्ट्रॉन इकडे बघा, हा एक इलेक्ट्रॉन याला दिला. आता दिल्यावर तर 7च झाले सल्फरकडे. पण सल्फर काय म्हणतो, मी जो तुझ्याकडे दिला तोच आता तू माझ्यासोबत शेअर कर. म्हणजे हे दोन्ही इलेक्ट्रॉन सल्फरचेच असतील ना, आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचे पण असतील. कारण की शेअरिंग म्हणजे माझं पण आणि तुझं पण माझं, असाच कन्सेप्ट असते ना. मोजा सल्फरकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे ही जी प्रोसेस सल्फरने केली, म्हणजे देणे आणि तोच माझ्यासोबत शेअर करणे, या प्रोसेसमध्ये सल्फरचे 8चे 8च इलेक्ट्रॉन राहतात, कमी होत नाही. कळतंय ना. आणि त्या प्रोसेसमध्ये जो बॉन्ड जनरेट होतो त्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. आणि तो दाखवतात कसा, लाईन विथ एन एरो फ्रॉम डोनर टू एक्सेप्टर. तसंच इकडे या तुम्ही बाळांनो. आता हा जो सल्फर आहे याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत का, येस आहेत. 2 आणि 2 4 5 6 7 8. याच्याकडे किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन आहेत. आता सल्फर याला स्टेबल करण्याचा प्रयत्न करते. तसंच एक देते, याला ट्रान्सफर करते, आणि जो ट्रान्सफर केला त्याच्यासोबत तो म्हणतो शेअर कर. म्हणजे कुठला बॉन्ड तयार झाला, परत कोऑर्डिनेट बॉन्ड. जनरली कोऑर्डिनेट बॉन्ड इंडिकेट करायचा आपण सिम्पली प्रोसेस काय वापरतो, डबल बॉन्ड वापरतो. डबल बॉन्ड टाकून द्यायचा. कोऑर्डिनेट बॉन्ड कसा इंडिकेट करतात, डबल बॉन्ड टाकून द्यायचा. क्लिअर आहे. परत सांगतो, लाईन विथ एन एरोने तर दाखवतात, किंवा तुम्ही डबल बॉन्ड पण टाकू शकता. अंडरस्टूड. दिस इज द वे टू एक्सप्रेस द कोऑर्डिनेट बॉन्ड.
चला H2SO4चं स्ट्रक्चर कळलं तुम्हाला. आता आपण आणखी एक स्ट्रक्चर बघू. HNO3चं झालं, H2SO4चं झालं. आता डायमर ऑफ AlCl3. आता डायमर ऑफ AlCl3चा अर्थ काय हे आपण बघू. डोंट वरी, पहिले आपण AlCl3 काढू. आता ॲल्युमिनियम, मी दोन AlCl3 काढतो. हा एक आणि हा एक. आता वी एव्हरीबडी नो की ॲल्युमिनियममध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात ॲल्युमिनियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये. ओके, सॉरी, क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. तर प्रत्येक क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये मी 7 इलेक्ट्रॉन दाखवून राहिलो. आणि ॲल्युमिनियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये असतात फक्त 3 इलेक्ट्रॉन. ॲल्युमिनियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 3. चला, आता हा एक AlCl3, हा एक AlCl3, दोन अलग अलग आहेत. आता हा AlC स्टेबल कसा होतो? आता तुम्ही अगर नीट बघितलं तर क्लोरीन का म्हणतो की माझ्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, मला अगर स्टेबल व्हायचं आहे तर मला बस एकच इलेक्ट्रॉनची गरज लागते. तर हा क्लोरीन काय करतो? ॲल्युमिनियम सोबत एक इलेक्ट्रॉन शेअरिंग करून टाकतो. आता झाला क्लोरीन स्टेबल. येस, हा पण क्लोरीन ॲल्युमिनियम सोबत एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. हा पण झाला स्टेबल, कारण की 8 झाले. ॲल्युमिनियमकडे 8 झाले नाही तर ॲल्युमिनियमकडे बघा झाले किती? 1 2 3 4 5. अजून गरज आहे ॲल्युमिनियमला. मग ॲल्युमिनियम आणखी एका क्लोरीन सोबत बॉन्ड बनवते. हा झाला स्टेबल. पण आता ॲल्युमिनियम स्टील अनस्टेबल आहे. बघा तुम्ही ॲल्युमिनियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती आहेत? 2 2 4 आणि 2 6. तसं तर स्टेबल होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. पण ॲल्युमिनियम तर स्टेबल नाही, पण बाकीचे क्लोरीन स्टेबल आहेत. आपण जो लिहिताना AlCl3 लिहितो ना, हा AlCl3 बघा असा दिसून राहिला, ज्यातला 3 क्लोरीन तर स्टेबल आहेत पण ॲल्युमिनियम अजून पण स्टेबल नाही आहे. मग आता होते काय आपण बघू. आता हा एक दुसरा AlCl3 आहे, तिथं पण तेच प्रोसेस होणार. शेअरिंग 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 शेअरिंग. चला, हा एक AlCl3 झाला, हा एक AlCl3 झाला. आता मी या दोन्ही AlCl3ला अगर बघितलं हे असं स्ट्रक्चर, तर क्लोरीन दोन्ही याच्यातले स्टेबल आहेत पण ॲल्युमिनियम तर काही स्टेबल नाही. मग आता ॲल्युमिनियम स्टेबल कसे होतात आपण बघूयात. होते बघा काय. आता या ॲल्युमिनियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5 6. 6 आहेत रे बा. या ॲल्युमिनियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. होते काय, हा जो क्लोरीन आहे गाईज, किंवा हा कोणचाही एक क्लोरीन तुम्ही बघा, हा क्लोरीन काय करतो? याच्याकडे बघा 1 2 3 पेअर आहेत, 3 पेअर रिकाम्या पडलेल्या आहेत पेअर. तर हा क्लोरीन काय करतो? एक पेअर ना या ॲल्युमिनियमला देण्याचा प्रयत्न करतो, कारण की याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत, आणखी याला 2ची गरज आहे. तर हा क्लोरीन या साईडच्या AlCl3 मधला क्लोरीन या साईडच्या ॲल्युमिनियमला इलेक्ट्रॉन देतो. कसे देतो बघा, एक ट्रान्सफर करते आणि तोच त्याला शेअर करायला लावते. म्हणजे क्लोरीननं याला इलेक्ट्रॉन दिले, हा झाला डोनर, हा झाला ॲक्सेप्टर, तर एक बनला ना कोऑर्डिनेट बॉन्ड. जो ट्रान्सफर ॲज वेल एज शेअरिंग मुळे होते तो बॉन्ड कोणता असते? कोऑर्डिनेट बॉन्ड. आता सांगा ॲल्युमिनियमकडे इलेक्ट्रॉन किती झाले? 8. बघा ना, क्लोरीनकडे पेअर होती, एक इलेक्ट्रॉन दिला, आता झाले 7, आणि तोच एक शेअर केला, झाला 8. म्हणजे ॲल्युमिनियमकडे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 8. ॲल्युमिनियम झाला स्टेबल. पण हा ट्रान्सफर ॲज वेल एज शेअरिंगचा बॉन्ड जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो? कोऑर्डिनेट बॉन्ड. इंडिकेट करतो लाईन विथ एन एरो. सिमिलरली बाळांनो, आता या साईडचा ॲल्युमिनियम पण स्टेबल व्हायचा आहे, तर या साईडचा ॲल्युमिनियमला स्टेबल करणारा या साईडचा क्लोरीन करतो. कसं? ही जी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, हा काय करतो? क्लोरीन हेच पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याला देतो, एक इलेक्ट्रॉन देतो, आणि तोच दिलेला एक इलेक्ट्रॉन क्लोरीन म्हणते माझ्यासोबत शेअर कर, जेणेकरून क्लोरीनचे 8चे 8 राहतील आणि ॲल्युमिनियमचे पण 8 होऊन जातील. तर शेअर ॲज वेल एज ट्रान्सफर या बॉन्डला तुम्ही काय म्हणता? कोऑर्डिनेट बॉन्ड. असं बघा, एक AlCl3 दुसऱ्या AlCl3ला मदत करतो आणि स्टेबल होतात. तर बेसिकली इथं AlCl3चे किती मॉलिक्यूल झाले? 2. हा AlCl3, हा AlCl3. म्हणून आपण शब्द टाकतो डायमर. डायचा अर्थ असते 2 आणि मरचा अर्थ असते मॉलिक्यूल. मग AlCl3चे असे 2 मॉलिक्यूल अशा प्रकारे दिसतात आणि ते कसे स्टेबल होतात? एक कोऑर्डिनेट बॉन्ड बनवून. तर हे पण एक बाळांनो कोऑर्डिनेट बॉन्डचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तर याच्यावरून आपल्याला आता एक गोष्ट कळली की कोऑर्डिनेट बॉन्ड बनतो कसा? शेअरिंग ॲज वेल एज ट्रान्सफर. पण महत्त्वाची कंडिशन बघा काय आहे बाळांनो,
कंडिशन ऑफ कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी, एक महत्त्वाची कंडिशन अशी आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचा आहे किंवा कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी जनरेट करायची आहे, तर कंडिशन अशी आहे की एकाचं ऑक्टेट कंप्लीट पाहिजे आणि दुसऱ्याकडे 6 इलेक्ट्रॉन पाहिजेत किंवा 2 इलेक्ट्रॉन डेफिशियंट पाहिजेत. हे परत एक गोष्ट सांगतो. सपोज सल्फरला ऑक्सिजनसोबत कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचा आहे, कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी बनवायची आहे, तर सल्फरकडे 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत, सल्फरकडे 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. आणि ऑक्सिजनसोबत बनवायचं आहे तर ऑक्सिजनकडे 2 इलेक्ट्रॉनची कमतरता पाहिजे. जसं ऑक्सिजनला किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन, आणखी किती पाहिजे, 2, म्हणजे ऑक्सिजनची 2 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो 2 इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. सो कोऑर्डिनेट बॉन्ड बनवासाठी 1 शुड हॅव 8 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल अँड 1 शुड हॅव 2 इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी, तरच कोऑर्डिनेट बनवा. त्यातल्या त्यात तुमच्या 2 ॲटममध्ये अगर कोऑर्डिनेट बॉन्ड बनवून राहिला, सपोज ए आणि बी, आता ए ॲटम आणि बी ॲटममध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचा आहे, तर दोघांपैकी एकाच्या तरी आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत आणि एकाच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन पाहिजेत किंवा 2 इलेक्ट्रॉनची कमतरता पाहिजे. त्यातल्या त्यात जो कोऑर्डिनेट बॉन्ड बनवून राहिला किंवा ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्या 8 इलेक्ट्रॉनपैकी त्याच्याकडे एक तरी लोन पेअर पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आता सल्फरकडे 8 इलेक्ट्रॉन तर आहेत, पण त्या 8च्या 8 फ्री थोडी आहेत. तुम्ही नीट बघा, हे दोन, हे तर एंगेज आहेत, हे पण एंगेज आहेत, हे फ्री आहेत आणि हे फ्री आहेत, म्हणजे सल्फरकडे किती, 2 लोन पेअर आहेत. तर कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 8 इलेक्ट्रॉन तर असलेच पाहिजेत आउटरमोस्ट शेलमध्ये, पण त्यातल्या तुमच्याकडे एक लोन पेअर पण पाहिजे. आणि लोन पेअर ही ती पेअर असते इलेक्ट्रॉनची जी आपण कोणालाही देऊ शकतो, कोणासोबतही शेअर करू शकतो. इकडे बघा ॲल्युमिनियम आणि क्लोरीनमध्ये, आता क्लोरीननं ॲल्युमिनियम सोबत बॉन्ड बनवला तर क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होते, तुम्ही अगर आधीचं स्ट्रक्चर बघसाल तर. आणि त्याच्यानंतर क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असून पण क्लोरीनकडे 3 पेअर होत्या फ्री. बघा ना, 1 2 3 पेअर आहेत लोन पेअर, आपल्याला कमीत कमी एक तरी पाहिजे. आणि क्लोरीनने ॲल्युमिनियम सोबत बनवला होता तर ॲल्युमिनियमकडे किती इलेक्ट्रॉन होते, 6. म्हणजे जो डोनर असते त्याचा ऑक्टेट कंप्लीट पाहिजे प्लस एक लोन पेअर पाहिजे, आणि जो ॲक्सेप्टर असतो त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी पाहिजे. सो व्हॉट इज द कंडिशन फॉर कोऑर्डिनेट बॉन्ड? डोनर मस्ट हॅव at least 1 lone pair, and should have 8 electron in its outermost shell. हे झालं डोनर बद्दल की डोनर मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 लोन पेअर, कमीत कमी एक लोन पेअर पाहिजे, 2 असल्या तरी चालते, 3 असल्या तरी चालते. आणि शुड हॅव 8 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल, and acceptor should be 2 electron deficient. म्हणजे जो ॲक्सेप्टर असते ज्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉनची कमतरता पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन अगर असले तर आणखी 2 लागतील. म्हणजे सपोज ऑक्सिजनकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत, याचाच अर्थ ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ह्या 2 गोष्टी अगर असल्या तरच कोऑर्डिनेट बॉन्ड बनू शकतो. अगर ह्या गोष्टी नसल्या तर कोऑर्डिनेट बॉन्ड बनू शकणार नाही. आपण त्याचं पण एक एक्झाम्पल बघून घेऊ. सपोज फॉर एक्झाम्पल आता तुम्ही HNO3चं स्ट्रक्चर बघितलं, असं स्ट्रक्चर होतं. सपोज इमॅजिन करा नायट्रोजनकडे लोन पेअर नसतेच. आपण इमॅजिन करू की नायट्रोजनचा ऑक्टेट कंप्लीट आहे, ऑक्टेट तर कंप्लीट आहे, पण नायट्रोजनकडे लोन पेअरच नाही. मग सांगा, आता नायट्रोजनकडे लोन पेअरच नाही आहे, म्हणजे रिकामे एक पेअर फ्री नाहीच आहे. मग आता नायट्रोजन ऑक्सिजनला देणार कसा इलेक्ट्रॉन आणि शेअर कसा करायला लावणार, म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड बनणार का? म्हणजे अगर तुमचं ऑक्टेट कंप्लीट आहे पण लोन पेअरच नाही तर मग फायदा काय? आता आपण एक काम करू, ऑक्टेट कंप्लीट आहे समजू, एक लोन पेअर पण आहे समजू, पण याच्याकडे 6 नाही 5च इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता याने 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला आणि तोच त्यानं शेअर केला तरी सुद्धा हा स्टेबल बनत नाही. बघा, 2 आणि 2 4 5 6 7च बनतात, 8 बनतील का?
मग नायट्रोजन म्हणते मी एवढे हेलपाटे घेऊन सुद्धा अगर ऑक्सिजन स्टेबल नाही होऊन राहिला तर मग मी कायले फालतूची मेहनत करू, मग मी माई लोन पेअर शेअरच नाही करणार, म्हणजे मी कोऑर्डिनेट बॉन्ड बनवणारच नाही. तर कोऑर्डिनेट बॉन्ड तेव्हाच बनणार जेव्हा सपोज अगर मी डोनर आहे तर माझ्याकडे 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत, त्यातल्यात माझ्याकडे एक लोन पेअर पाहिजे आणि समोरच्याकडे 2 इलेक्ट्रॉनचीच कमतरता पाहिजे, 3 नाही ना 1 नाही, 2 इलेक्ट्रॉनचीच कमतरता पाहिजे. तेव्हा कुठे मग मी तो ट्रान्सफर करणार आणि तो शेअर करणार आणि कोऑर्डिनेट बॉन्ड बनवून टाकणार. ठीक आहे. सो ही कंडिशन खूप कामाची आहे बाळांनो कोऑर्डिनेट बॉन्डसाठी. आता आपल्याला तिन्ही प्रकारचे बॉन्ड कळलेले आहेत, कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि कधी कुठला बॉन्ड बनवायचा हे आपण हळूहळू आता शिकणारच आहे, डोंट वरी. ठीक आहे. आता H2SO4 डायमर ऑफ AlCl3 तुम्हाला कळलं. आता हा AlCl3 चे 2 मॉलिक्यूल कसे जुळतात एकमेकाला आणि स्टेबल होतात, आणि HNO3 पण तुम्हाला कळला. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड कधी पण आपण कसा इंडिकेट करतो, लाईन विथ ॲन ॲरो, किंवा ते लाईन विथ ॲन ॲरो न टाकता तुम्ही डबल बॉन्ड टाकू शकता, 2 बॉन्ड. जसं नायट्रोजन ऑक्सिजन सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तर बनवलेला आहे, पण आपण एक तर असा इंडिकेट करू शकतो किंवा एक तर लाईन विथ ॲन ॲरो. ओके गाईज, सो आय होप की तुम्हाला कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी हा कन्सेप्ट समजला असतो. ठीक आहे. आणि जिथं कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी आहे त्यालाच आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. आपले आता बॉन्ड, जो केमिकल बॉन्डिंग आपल्या लेसनचं नाव आहे, त्यातले आपले जे बॉन्ड किंवा जे व्हॅलेन्सी आहे त्यांच्या टाईप्स पूर्ण व्यवस्थित कळलेल्या आहेत तुम्हाला. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये दुसरा टॉपिक चालू करू. थँक्यू सो मच.